तर तो ए खान साहेबांचा किस्सा असा आहे की ते त्यावेळेस DCP एअरपोर्ट सिक्युरिटी असे होते आणि 1975 साली आणीबाणी पुकारली गेली आणि त्यामुळे 1977 साली काहीतरी इंदिरा गांधीचं सरकार कोसळलं आणि जनता पार्टीचं सरकार आलं आणि त्या काळामध्ये इंदिरा गांधीवर म्हणजे खटला वगैरे चालला वगैरे हा तर सगळ्यांना इतिहास माहीतच आहे। आणि त्याच काळात इंदिरा गांधी मुंबईला आल्या होत्या आणि खानसाहेब DCP होते। तर हे सांताक्रूज एअरपोर्टचं सांगतो आहे, त्यावेळेस एकच एअरपोर्ट होतं सांताक्रूज एअरपोर्ट, तिथूनच सगळं कारभार चालत होतं। तर त्या अरायवल लॉन्चमध्ये काँग्रेसचे काही नेते हे इंदिरा गांधीला रिसीव्ह करायला आले होते आणि रामराव अधिक हे त्यावेळेस काही आमदारच होते, फक्त त्यांच्याकडे काही पोर्टफोलिओ नव्हता। ते आतमध्ये शिरायला आणि ते खानसाहेबांच्या लक्षात यायला त्यांनी त्यांच्याकडे हे मागितलं, अथॉरिटी मागितली की तुम्ही तुमच्याकडे काय लेटर वगैरे आहे का, ते त्यांच्याकडे नव्हतं। तर त्यांनी त्यांना रिस्ट्रिक्ट केलं की तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही। त्यांनी सांगितलं की मी असं आहे तसं आहे, हे होईल ते होईल। तर ते खानसाहेब एवढे नियमाला पक्के होते की त्यांनी त्यांना आत सोडलं नाही आणि त्यांचा अपमान झाला आणि ते बाहेर थांबले। इंदिरा गांधी आल्या आणि त्यांनी नंतर ते बाहेर निघून गेल्या किंवा त्यांनी अधिकांना आतमध्ये बोलवलं असेल, पण ते अधिकांनी ते रामराव अधिकांनी ते डोक्यात ठेवलं आणि त्याच्यानंतर परत लगेच इंदिरा गांधी निवडून आल्या। निवडून आल्यावर हे यांना म्हणत होते निष्ठावंत, जे त्या काळामध्ये इंदिरा गांधींच्या बरोबर होते त्यांना निष्ठावंत म्हणत होते आणि त्यांनी रामराव अधिकांना उपमुख्यमंत्री केलं। उपमुख्यमंत्री केल्यावर रामराव अधिकांनी जी पहिली साईन केली ती ए खान साहेबांना मुंबईवरून डायरेक्ट जालना SRP प्लॅटून क्रमांक 8 याचा काही एक अधिकारी म्हणून तिकडे पाठवलं जालनाला। आणि मला ते आठवतं, हे सगळं माझ्या डोळ्यासमोर घडलेलं आहे। आणि त्यांच्या निरोप समारंभाच्या वेळेस आम्ही एकदम भावूक झालो होतो। त्यावेळेस खानसाहेब बोलून गेले होते, अरे ते आज आहेत उद्या जातील, पण मी तर माझे अजून खूप सारे वर्ष आहे, मी लगेच परत येईन। आणि ते तसंच घडलं, खानसाहेब नंतर लगेच परत आले आणि त्यांची कारकीर्द तर तुम्हाला माहिती आहे। तर असे पोलीस अधिकारी त्यावेळेस होते की ज्यावेळेस त्यांनी म्हणजे कोणाचंच ऐकलं नाही, जे नियम आहेत त्या नियमाला धरूनच वागले। आज मी तुम्हाला हे सांगण्यामागचं कारणच हे आहे की आज आपले पोलीस, तुमच्यासाठी जो हा मी व्हिडिओ बनवतोय, मला खरंच आज अभिमान नाही वाटत आहे तुमचा, तुम्ही जे काय ह्या गेल्या आठवड्याभरात वागताय। मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस आणि दिल्लीचे पोलीस, दिल्लीच्या पोलिसांनी तर मला वाटतं म्हणजे क्रूरतेची परिसीमा गाठलेली आहे। काय नाही केलं आहे त्यांनी, वाईटातलं वाईट ते सगळं केलं आहे, पण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मुंबईचे पोलीस हे काम करतायत। परवा तर माझ्या डोळ्यासमोर त्या संध्या पानसकर ह्या मुलीला उचलून तिच्या 10 वर्षाच्या मुलाला पोलीसच्या गाडीत कोंबलं। 15-15, 20-20 वर्षाची मुलं जे कॉलेजवरून येत होते त्यांना उचलून गाडी त्या पोलीसच्या पिंजऱ्यामध्ये कोंबलं आणि त्यांना 4-4, 5-5 तास फिरवून एक वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांना अडकवून ठेवलं। मी त्या लाईट ऑफ भारत ह्या हॉटेलमध्ये बसून हे सगळं बघत होतो। तिथे बसलेल्या तरुण मुलांना खेचून पोलीस घेऊन गेले। याचे सगळ्यांचे माझ्याकडे व्हिडिओ आहेत, मला ते याच्यासाठी मी नाही सांगत आहे, पण हे माझ्या डोळ्यासमोर काढलं आहे। पण हे तुम्हाला सांगतो, हे तुम्ही जे केलं ना, तुम्ही मला सांगा त्या रात्री तुम्हाला झोप आली का हो? उद्या हे सगळे व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर आलेत, ऑलरेडी आलेत। काल एका पोलिसाचा व्हिडिओ आलाय की तो तरुण मुलांना म्हणतोय की मी तुमच्या प्रत्येकाच्या खिशात 50-50 ग्राम पावडर टाकेन आणि तुम्हाला तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेन। हे पोलिसांचं काम आहे काय सर? मला आता खरंच अभिमान वाटायचा ना, तो डळमळला आहे। किती म्हणजे माझ्या वडिलांनी जी नोकरी केली आणि तुम्ही जे करताय, फक्त एका माणसाला खुश करण्यासाठी, एका सत्तेला खुश करण्यासाठी, ह्याच्यातून तुम्ही काय मिळवताय? तुमच्या मुलांना, तुमच्या बायका पोरांना, तुमच्या आईवडिलांना जेव्हा हे व्हिडिओ बघतील
काय म्हणतील हे तुमच्याबद्दल? तुमच्या मुलांना जेव्हा त्यांचे मित्र ट्रोल करतील की तुझा पप्पा असा करतोय, मला असं केलं, माझ्या मित्रांना असं केलं, आणि त्या मुलांनी जर फ्रस्ट्रेशनमध्ये जाऊन काही चुकीचं पाऊल उचललं तर याला जबाबदार कोण? हे खूप वाईट केलं तुम्ही. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांचा तुम्ही जे काय नियमानुसार जे काय आहे ते तुम्ही काम करा, पण हे जे तुम्ही केलं ना हे खूप चुकीचं केलं. कोणाला खुश करताय तुम्ही? आणि तुम्हाला स्वतःला, बाकीचं जाऊ दे, मुलांचं आणि बायका पोरांचं आणि आईवडिलांचं, तुमच्या अंतरात्म्याला याचं दुःख नाही झालं का की आपण एवढं चुकीचं काम केलं? तर हे खूप वाईट झालेलं आहे तुमचं. तुमच्या हातून हे जे कडलेलं आहे याचं परिमार्जन होणार नाही, आणि याच्यासाठीच मी हा आज व्हिडिओ बनवलेला आहे. आणि नक्कीच जर तुम्हाला याच्यात वाटत असेल की आपल्या हातून काही चुकीचं घडलं आहे, तर आता याला म्हणजे म्हणतात ना, याचं परिमार्जन सॉरी बोलून पण होणार नाही आणि हातपाय जोडून पण होणार नाही. तुम्हाला कुठेतरी याचं उत्तर द्यावे लागेल. आणि